नमस्कार, मी अक्षय. ईडीएनच्या सर्व प्रेक्षकांचं ईडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतो. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. शासनाच्या महापारेषण, महावितरण, एमएसईबीच्या ज्या परीक्षा ठेवण्यात आल्या होत्या त्या घेण्यात याव्या अशा मागण्यांना घेऊन हजारो सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांचा मोर्चा महापारेषणवर धडकला. ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी पुकारलेल्या उपोषणास पाठिंबा म्हणून चौथ्या दिवशीही महामार्गावर रस्ता रोको आंदोलन. जरांगे पाटील मात्र त्यांच्या भूमिकेवरती ठाम. आता बघूया सविस्तर बातम्या. मागील अनेक वर्षांपासून महापारेषण कंपनीमध्ये नोकर भरती करण्यात आली नसल्याने संतप्त झालेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी क्रांती चौक येथून महापारेषण कार्यालयापर्यंत मोर्चा काढून रोष व्यक्त केला. या मोर्चामध्ये हजारो उमेदवार विद्यार्थी सहभागी झाले होते. सुमारे 2017 या वर्षीपासून महापारेषण कंपनीमध्ये नोकर भरती करण्यात आल्या नसल्याचा आरोप करत गुरुवारी सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांनी महापारेषण कार्यालयावर मोर्चाचं आयोजन केलं होतं. या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने सुशिक्षित बेरोजगार युवक युवती सहभागी झाल्या होत्या. क्रांती चौक येथून गुरुवारी सकाळी सदर मोर्चाला सुरुवात करून शहरातील विविध भागात होऊन या मोर्चाचा समारोप महापारेषण कार्यालयासमोर मिल कॉर्नर येथे करण्यात आला. यावेळी मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांच्या मागण्यांबाबत माहिती दिली. तर या मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देखील देण्यात आलाय. सर, आम्ही इथे एक वर्ष झालं तयारी करतोय. प्रशासन आधी 4 वर्षानंतर एक्झाम म्हणजे फॉर्म काढतो. परत आम्ही 1 वर्ष झालं इथं तयारी करतो. त्यामुळे आमची अशी मागणी आहे की विधानसभेच्या आचारसंहितेच्या आधी आमची एक्झाम घेतली पाहिजे. कारण खूप जण इथं सगळे मिडल क्लास वालेच आहेत, असं काही नाही की खूप मोठे आहेत किंवा त्यांच्याकडून पैसे वगैरे भरणं होतात. इथं रूम रेंट वगैरे देण्याचं असं कोणाची म्हणजे पैसे वगैरे कोणाचे आई वडील खर्च वगैरे काढून पैसे देते. मुख्य मागणी हीच आहे की आता विधानसभेच्या आधी जाऊन पेपर घेऊन जाऊ. कारण एकदा निवडणुका झाल्यानंतर माहिती नाही ते लोक पेपर आमचे घेतील किंवा नाही घेतील. या अगोदरही तुम्हाला कारण देण्यात आली, हे कारण ते रद्द करण्यात आलं. ही तुम्हाला पुन्हा भीती आहे वाटत? बरोबर, कारण जास्त घेऊ असं पेपर म्हणजे आणून पण पोस्टपोन केलेले आहेत सगळे. वारंवार आंदोलन झालेली आहे. आता त्यांनी रद्द नाही व्हायला पाहिजे. त्यांनी तारीख द्यावी पुढची, इलेक्शनच्या पहिलीच द्यावा. तर दरवर्षीप्रमाणे गुरुवारी सकाळी कौटुंबिक समस्याग्रस्त पत्नी पीडित पुरुष आश्रम करोडी येथे वटसावित्री पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पिंपळ पौर्णिमा साजरी करण्यात आली आहे. एकतर्फी कायद्यावर बंदी आणावी, प्रवक्ते पोलीस ठाण्यात पुरुष दक्षता समिती स्थापन करावी, जिल्हा स्तरावर पुरुष तक्रार निवारण केंद्र देखील स्थापन करावं, कौटुंबिक वाद माननीय न्यायालयात गेल्यास 1 वर्षाच्या आत निकाली काढावं, अशा बहुतांश मागण्या घेऊन पिंपळास साकडे घालून पत्नी पीडित पुरुष आश्रमाच्या वतीने पिंपळाची मनोभावे पूजा करून त्यांच्याकडे पीडितांचं गाऱ्हाणं मांडण्यात आलं. शुक्रवारी सकाळी कौटुंबिक समस्याग्रस्त पत्नी पीडित पुरुष आश्रम करोडी येथे वटसावित्री पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पिंपळ पौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट भारत फुलारे, उपाध्यक्ष सुरेश फुलारे, सचिव चरणसिंग गुसिंगे, सोमनाथ मनाळ, एकनाथ राठोड, भाऊसाहेब साळुंके, प्रवीण कांबळे, भिक्कन चंदन, श्रीराम तांगडे, संजय भांड तसेच इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर पौर्णिमेबाबत संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट भारत फुलारे यांनी अधिक माहिती दिली आहे. आज आम्ही सालाबादाप्रमाणे या ठिकाणी आज 8व्या वर्षी पिंपळ पौर्णिमा साजरी केलेली आहे. आणि या पिंपळ पौर्णिमेमध्ये जर आपण बघितलं तर हे का साजरी केले त्याचं कारण असं आहे का वट सावित्री पौर्णिमा जी आहे ती आतापर्यंत एवढ्या परंपरेनुसार एवढ्या वर्षांपासून ते सुरू होते, साजरी होते का त्याचा काय का जर वट सावित्री पौर्णिमा साजरी जर केली, जर 7 जन्मापर्यंत 7 फेरे मारून हा नवरा मिळत असेल तर आम्ही 108 उलट्या पिंपळाला फेऱ्या मारलेल्या आज. आणि त्यांनी जर 7 मारून आमच्या बायकांनी जर उद्या 7 मारल्या तर आम्ही 108 मारलेले म्हणजे कधी संपणारच नाहीये. आणि या 7 वर्षापासून आम्ही उलट्या 108 मारतोय.
म्हणजे कोणी कधी कुठे आमच्यासाठी मारलेले असेल थोडेफार त्या सुद्धा निघून जावा आणि या बायकांचा त्रास आमच्या आयुष्यात कधी येऊच नाही असे याच्यासाठी आम्ही या यमराजाला आज साकडे घातले का उद्या आमच्या बायका येतील आणि उद्या तुम्हाला खोटं नाटं सांगतील, कारण त्यांना खोटं बोलायची सवय आहे. कोर्टात जरी गेला तर त्या खोटाच बोलता आणि म्हणूनच त्यांना न्याय मिळतो. आणि आम्ही खरं बोलतो तर आमच्यावर अन्याय होतो आणि खरं जरी बोललं आणि एखाद्या जजला कळलं पण का याच्यावर अन्याय झालाय, कायद्यात तशी तरतूद नसल्यामुळे तो जज सुद्धा काही करू शकत नाही. अशी परिस्थिती आज आपल्या देशाची वाईट झालेली आहे. आणि जर अशी वाईट परिस्थिती राहिली तर नक्कीच बेटी बचाव अभियान जसं आहे तसं बेटा बचाव अभियान हे लांब नाही आहे. आणि म्हणून शासनाने देखील ही व्यथा जी आहे आमच्या त्या समजून घेतल्या पाहिजे आणि पुरुषांच्या बाजूने देखील कायदे बनवले पाहिजे. नाही तर महिलांच्या बाजूने स्पेशल महिला आणि पुरुष हा जो जेंडर इक्वॅलिटी आहे, संविधानाचे आर्टिकल 14 आहे राईट टू लाईफ इक्वॅलिटी बिफोर लॉ, आर्टिकल 21 राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी, आर्टिकल 21 पण आमचा हिरावला गेलाय आणि जगण्याचा अधिकार जो आहे तो सुद्धा आमचा हिरावला गेलेला आहे. म्हणून आम्ही कुठं आमचं कोणी ऐकून घेत नाही म्हणून आम्ही यमराजाला साकडे घातलेले आहे. आज का आम्ही उलट्या फेऱ्या मारलेल्या आमच्या आयुष्यात जे कोणी सोयीच्या मारून जे आम्हाला गुंतवण्याचा प्रयत्न करत असन तर ते गुंतलं नाही पाहिजे, आम्ही याच्यातून बाहेर पडलो पाहिजे. म्हणून आम्ही आज ही वट सावित्री पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला म्हणजे आजच अगोदर ही पिंपळ पौर्णिमा साजरी केलेली आहे. आपण कितीही फ्रेंडली पॅरेंटली असलं तरी काही प्रमाणात आदरयुक्त भीती ही मुलांना असलीच पाहिजे. बदलत्या काळात मूल्य शिक्षण देखील अत्यंत महत्त्वाचं असल्याचं प्रतिपादन पोलीस उपायुक्त निरीक्षक सीमा उचित यांनी विद्यापीठात आयोजित सत्कार प्रसंगी केलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्र तसेच सोनकांबळे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस आयुक्तालय अधीनस्थ दामिनी पथकातील महिला पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्काराचं कार्यक्रमाचं आयोजन गुरुवारी करण्यात आलं होतं. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर निर्मला जाधव, सोनकांबळे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा कुमोदिनी सोनकांबळे होत्या. कार्यक्रमातील प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर चेतना सोनकांबळे, कार्यक्रमाच्या समन्वयक डॉक्टर अश्विनी मोरे, सत्कारमूर्ती पोलीस उपनिरीक्षक सीमा उचित, निर्मला निभोर यांनी विचारमंचावर उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉक्टर चेतना सोनकांबळे यांनी केलं होतं. डॉक्टर सोनकांबळे यांनी सोनकांबळे प्रतिष्ठानच्या एकूणच वाटचालीचा आढावा घेतला. यावेळी दामिनी पथकातील PSI सीमा उचित, सुचिता खरात, अयोध्या दौंड, सोनाली निकम, कविता गवळी, निर्मला निभोरे, मनीषा बनसोडे, छाया जाधव, कल्पना नागरे, दामिनी पथकातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचं सूत्रसंचलन डॉक्टर सविता बरिहट यांनी केलं. आभार प्रदर्शन डॉक्टर सोनाली मस्के यांनी केलं. यावेळी ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्रातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. त्यांनी ती सेवा स्वीकारलेली असते, त्याच्यामुळे आनंदाने किंवा ज्या पद्धतीने इथे देखील दामिनी पथक, आता इथे मी कार्यरत होते अधिकारी म्हणून, पण दामिनी पथकाची गाडी आल्यानंतर जे वातावरण या प्रांगणात असतं किंवा या विद्यापीठाच्या कॅम्पसवर असतं तर कुणाचं तरी चेक पॉईंट आहे ही खूप मोठी एक बाब असते. त्याच्यामुळे ज्या घटना अनुचित घटना घडायच्या असतात त्या बऱ्याच प्रमाणामध्ये तुमच्या या एका राऊंडमुळे खूप टाळल्या जातात किंवा टाळतात आणि टाळल्या जाऊ शकतात. त्याच्यामुळे तुमचाही हा सन्मान करणं आमचं कर्तव्य आहे असं आम्ही समजतो आणि त्यामुळे खास करून स्त्री अभ्यास केंद्रामध्ये हे घेतलेलं आहे, कारण स्त्री अभ्यास केंद्र जे आहे ते याच सगळ्या गोष्टीसाठी झटत असतं, स्त्रियांना अधिकार मिळवून देण्याच्यासाठी, स्त्री पुरुष समानता समजून सांगण्यासाठी. आणि इथे मला सांगायला अभिमान वाटतो की इथे फक्त जे सर्टिफिकेट कोर्स चालतात किंवा स्त्री अभ्यास केंद्राचा जो ग्रॅज्युएशनचा डिग्री आहे तर इथे फक्त मुलीच प्रवेश घेतात असं नाही, तर मुलींपेक्षा विद्यार्थ्यांचं प्रमाण मॅडम या ठिकाणी अधिक आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी किंवा पुरुषांना हे जेंडर इक्वॅलिटी आणि हे कळालं तर समाजामध्ये सगळ्याच तुमचंही ओझं जे आहे ते कमी होऊ शकतं. त्याच्यामुळे ते तत्परतेने सेंटर जे आहे स्त्री अभ्यास केंद्र तर ते राबवत असतं. त्याच्यामुळे हे ठिकाण निवडण्याचं कारण देखील ते आहे की इथे ज्या विभाग प्रमुख आहे डॉक्टर निर्मला जाधव, अश्विनी मॅडम, त्याचबरोबर सविता मॅडम आणि त्यांचा असलेला स्टाफसुद्धा इतका जेंडर सेन्सिटायझर संतोष असेल किंवा संजू असेल किंवा टाचले सर आहेत या ठिकाणी. कारण मी देखील या विभागाचं प्रमुखपद डायरेक्टर पोस्ट जी आहे ती 15 महिन्यासाठी सांभाळलेली आहे. माझ्याकडे विद्यापीठाने ती जबाबदारी दिली होती. निवडणुकीचे किंवा समीक्षेचे त्याच्यामध्ये सगळ्यात अग्रस्थानी कोण असेल तर पोलीस असतात. काही जे काही वाईट घडत असतं किंवा जे नाही घडायला पाहिजे त्याच्यासाठी आपण काय म्हणत असतो की
आपण एक अर्थाने फ्री होत असतो त्यांच्यावरती ब्लेम देऊन. परंतु जसं आपण टीका करण्यासाठी पुढे येत असतो त्याचसोबत ज्या काही चांगल्या गोष्टी घडत असतात त्याच्यासाठीचा एक ग्रॅटिट्यूड जो आहे, आभार जो आहे, तो सुद्धा आपण केला पाहिजे. कारण बऱ्याच वेळेस आपण तक्रार करतो, पण त्या तक्रारीचं जेव्हा निरसन होतं किंवा तेव्हा जे काम जेव्हा होतं त्याचा अभिप्राय, त्याचा जो एक रिप्लाय जो द्यायला पाहिजे ते मात्र द्यायला आपण विसरतो. आणि म्हणूनच आज शहरामध्ये किंवा सर्वत्र जे काही आपण खऱ्या अर्थाने सुरक्षितपणे आत्मविश्वासाने जे काही वावरतोय त्याच्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या, एका अर्थाने दिवसाची रात्र करून सर्वत्र एका अर्थाने सुरक्षेसाठी राबणाऱ्या सगळ्या ज्या आपल्या भगिनी ज्या आहेत त्यांचा एका अर्थाने एक कृतज्ञतेचा हा सोहळा जो आहे तो आपण आयोजित करूयात असा सोनकांबळे मॅडमने हा प्रस्ताव ठेवला. आणि अतिशय शॉर्ट नोटीसमध्ये आपण हे सगळं आयोजन केलं आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमुळे हा एक असा चांगला एक देखील कार्यक्रम जो आहे आज पार पाडतो आहे. मॅडमनी सुरुवातीला सांगितलं की इतक्या अभ्यासू लोकांसोबत बोलण्याचं एक दडपण येत आहे. परंतु मॅडम मी सांगू इच्छिते की तुम्हाला ऐकल्यानंतर असं वाटलं नाही की कुणीतरी पोलीस डिपार्टमेंटची व्यक्ती बोलते आहे. आम्हाला असं वाटलं की विमेन स्टडीचा कुणीतरी प्रतिनिधी बोलते. कारण ज्या खऱ्या अर्थाने स्त्रियांच्या प्रश्न सोडवण्यासाठी जे गरजेचं आहे तर तो सगळा आशय जो आहे मॅडमच्या व्याख्यानामधून आला की त्यांनी सुरुवातीला जे सांगितलं की ही सर्व यंत्रणा जी आहे ती तर आपल्या सगळ्या सुरक्षेसाठी राबतच असते, परंतु त्याचसोबत जे महत्त्वाचं सूत्र त्यांनी सांगितलं की शिक्षण जे आहे ते शिक्षण किती गरजेचं आहे. कारण प्रत्येकच वेळेस ही सर्व यंत्रणा आपल्या सुरक्षेसाठी येणार नाही. तो जो काही आत्मविश्वास जो आहे, ती सुरक्षा जी आहे ती आपल्यालाच उभी करावी लागेल. आणि आज खरोखर मला अशी एक अनुभूती आली की या विचारमंचावरती उपस्थित सोनकांबळे मॅडम असतील, मॅडम असतील, अश्विनी मॅडम असतील किंवा हिंगोरे मॅडमचा जो आवाज आहे आणि आपण सर्वच याच्यामध्ये मला वाटतं एक सिम्बॉलिक खूप मोठी एक शक्ती दडलेली आहे. शिक्षणाचा आवाज त्याच्यामध्ये आहे, एक यंत्रणेचा एक धाक जो आहे तो आहे आणि त्याचसोबत एक महिला शक्ती जी आहे ती सुद्धा याच्यामध्ये. कारण आपण सगळेजण बघू शकतो की विद्यापीठामध्ये किंवा कुठे जाईल दामिनी पथकाची गाडी जर दिसली तर विनाकारण असं काहीतरी एक बुजल्यासारखं वाटतं आणि एक शक्ती आपल्याला तिथे दिसते. आता त्या दामिनीची जी काही व्हॅन आहे त्या व्हॅनमध्ये बसणाऱ्या स्त्रियाच असतात. या स्त्रियांकडे जर ही शक्ती येऊ शकते तर बाकीच्या स्त्रिया याच्यामध्ये निश्चितच मागे राहण्याचं कारण नाही. परंतु कुठेतरी स्वतःच्याच आपल्या विचारांमध्ये आपण स्वतःला जे हतबल करून घेतलेलं आहे की मी काहीतरी आपला आहे किंवा माझ्या सुरक्षेसाठी काय कुणीतरी दुसऱ्यानेच आलं पाहिजे, हा जो काही विचार आपल्यामध्ये रोवला गेलेला आहे मला वाटतं तो काढून फेकला गेला पाहिजे. आपण पाहतो की अकॅडमिक्समध्ये किंवा एज्युकेशनमध्ये आम्ही जे भयमुक्त किंवा समान समतामूलक समाजाची स्वप्न पाहतो तर ते स्वप्न खऱ्या अर्थानं इथं अप्लाय होत होतं. आम्हाला कुठं ना कुठं तरी आधार वाटतो किंवा वाटतं की यस अशी सोसायटी होणार आहे. तर मला वाटतं यासाठी ही सत्कार आणि ही मनोगत आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. मला 2 आलेले अनुभव मी थोडक्यात सांगते. मी एमपीला होते त्यावेळेस एस बी कॉलेजच्या समोर जे बस स्टँड होतं तर तिथं बसला येत होते तर एका विद्यार्थिनीला तू समोरच्या मुलाला का बोलली म्हणून उचलून सायकल घालत होता. म्हणजे आई मुलं मारण करत आहे व्यसनाच्या आधी. शहरात खूप अनेक प्रकारच्या घटना आमच्या शासकीय फोनवर लँडलाईन डायल 112 हा पोलिसांचा हेल्पलाईन नंबर आहे. याच्यावर आपण बेशक 24 तासात केव्हाही कॉल करू शकता. अगदी आपल्याला 112 मध्ये 10 ते 5 मिनिटात 3 मिनिटात तुम्हाला मदत मिळणार. त्यावेळेस सांगायचं मला दामिनी पथकाची मदत पाहिजे. ज्यावेळेस तिथं महिलांची गरज असते त्यावेळेस तिथं अगदी 5 मिनिटात तुम्हाला डायल 112 येऊन मदत करेल. तर मध्य विधानसभा मतदारसंघाचे शिवसेने आमदार तथा महानगर प्रमुख प्रदीप जयस्वाल यांच्या हस्ते राजेश संभाजी कॉलनी भगतसिंग नगर येथे 90 लाख रुपयांच्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन मोठ्या उत्साहामध्ये पार पडलंय. आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या स्थानिक विकास निधीतून वॉर्ड क्रमांक 2 भगतसिंग नगर अंतर्गत राजेश संभाजी कॉलनी या रस्त्याच्या सिमेंट कॉन्क्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. या भूमिपूजन सोहळ्याला आमदार प्रदीप जयस्वाल यांनी महिलांना प्राधान्य देत त्यांच्या हस्ते हे भूमिपूजन केलं. या रस्त्यावर अनेक लहान मोठे गड्डे पडले होते. याचा त्रास स्थानिकांना होत होता. आता पावसाचा ऋतू असल्याने यामुळे देखील मोठी अडचण स्थानिक नागरिकांना होत होती. आमदार तथा महानगर प्रमुख प्रदीप जयस्वाल
यांच्या हस्ते राजे संभाजी कॉलनी भगतसिंग नगर येथे 90 लाख रुपयांच्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडलं. या रस्त्याचे काम आता होणार असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधानीचं वातावरण बघावयास मिळत आहे. या भूमिपूजन सोहळ्यावेळी शिवसेना शहर प्रमुख विश्वनाथ राजपूत, महिला संघटक संगीता बोरसे, उपमहानगर प्रमुख शिंदे, उपशहर प्रमुख राजू आहिरे, उपशहर प्रमुख रमेश सूर्यवंशी, उपशहर प्रमुख साई सुरे, गणेश पवार, संगीता पवार तसेच शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधा. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. संभाजीनगरकरांसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर. आता केशर, हापूस, लंगडा, गुलाब खस, इमरती, सफेद मालोदा, काला मालोदा, शक्कर गोटी, अल्फान, खुदूस, मलगोबा, चीनी मलगोबा, राजापुरी, सिंधू, मुर्शिदाबादी, बदाम, खोबरा, तमचा, बत्ताशा, पायरी, हुर, दूध पेडा, दिलपसंद, निरंजन, तोतापरी, गावरान केशर, माया, केंट, टॉमी, लिली, ऑमलेट, अगरबत्ती, गावरान, दशहरी. मंडळी, ही सगळी आंब्यांची नावं आहेत आणि हे सगळे आंबे आपल्याला खायला मिळणार आहेत, तेही आपल्या शहरात म्हणजेच छत्रपती संभाजीनगरमध्ये. कृषी विद्यापीठ फळ संशोधन केंद्र, हिमायतबाग, छत्रपती संभाजीनगर येथे हे विविध प्रजातीचे आंबे आपल्याला खायला मिळणार आहे. तर वाट कसली पाहताय? आताच भेट द्या आणि या निरनिराळ्या आंब्यांची नैसर्गिक पद्धतीने, ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्याचा मनमुराद आनंद लुटा. तर आजच संपर्क करा. सचिन कुंढारे 9975 51 11 42, दिलीप जाधव 94 21 66 70 02, गणेश उंद्रे 88 30 67 46 58. आता नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आंबा थेट हिमायतबाग ते ग्राहक. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. ए ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या मागणीसाठी उपोषणास बसलेले लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंच्या आमरण उपोषणाची सरकारने दखल न घेतल्याने ओबीसी बांधव संतप्त झाले आहेत. शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी धुळे सोलापूर महामार्गावर टायर जाळून आंदोलकांनी रस्ता रोकोचा प्रयत्न केलाय. लक्ष्मण हाके यांना पाठिंबा देण्यासाठी पैठण तालुक्यातील देवगाव फाट्यावर सकल ओबीसी भटक्या विमुक्त समाजाच्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदाच्या वतीने धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. याबरोबरच अन्य ठिकाणीही रात्री ओबीसी बांधवांनी रस्त्यावर टायर पेटवत 2 तास रस्ता रोको आंदोलन केलं. तर बुधवारी केज तालुक्यातील हजारो ओबीसी बांधव वडीगोद्रीकडे रवाना झाले. शिरूर तालुक्यात हाकेंच्या समर्थनार्थ बुधवारी कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरील शृंगारवाडी येथे अर्धा तास रस्ता रोको आंदोलन केलं. केज तालुक्यातून हाके यांच्या आंदोलनासाठी 1,11,000 रुपयांची मदत करण्यात आली. ओबीसी आरक्षण बचाव मागणीसाठी उपोषणाला बसलेले लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या आमरण उपोषणाची सरकारने दखल न घेतल्याने ओबीसी बांधव संतप्त झाले आहेत. शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी धुळे सोलापूर महामार्गावर टायर जाळून आंदोलकांनी रस्ता रोकोचा प्रयत्न केला. तर अंबड शहर दिवसभर बंद पाळण्यात आला. बुधवारी दिवसभरात 15,000 समाज बांधवांनी वडीगोद्री येथे भेट देऊन या आंदोलनाला समर्थन दिलं. यात एकट्या केज येथून 200, पाटोदा येथून 100 वाहने आली होती. हिंगोलीतूनही 400 वाहनांनी ओबीसी बांधव वडीगोद्रीत आले होते. दिवसभरात एकूण 700 वाहनांपेक्षा जास्त वडीगोद्रीत आली होती. 13 जूनपासून वडीगोद्री येथे आमरण उपोषण सुरू केलंय. मंगळवारी सायंकाळी धुळे सोलापूर महामार्गावर वडीगोद्री येथे रस्ता रोको आंदोलन झालं आहे. सर्व ओबीसी बांधव या ठिकाणी जमा झालेलो आहोत. वडीगोद्री या ठिकाणी लक्ष्मण हाके सर आणि वाघमारे सर यांनी ओबीसी संदर्भात अमर उपोषण चालू केलेलं आहे. तर आम्ही या ठिकाणी जमा होऊन त्यांच्या उपोषणासाठी पाठिंबा देत आहोत. सरकार मायबाप
यांना एकच विनंती आहे की सर्व समाजाला समानतेची वागणूक द्यावं. ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारे धक्का न लावता मराठा समाजाला आमचा कुठल्याही प्रकारे विरोध नाही. त्यांना गोरगरीब लोकांना आरक्षण दिलं पाहिजे. सरकारनं कसं द्यायचं हे सरकारनं ठरवावं. कायद्याच्या चौकटीत कसं बसेल हे सरकारनं ठरवून त्यांना आरक्षण द्यावं. फक्त आमच्या ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारे धक्का न लावता आरक्षण दिलं पाहिजे. आणि जरांगे पाटलांना आम्हाला ह्या आंदोलनातून एकच म्हणणं आहे की मराठा आणि ओबीसी समाजात जातीपातीचं वाद निर्माण करू नये. कुठल्याही प्रकारे त्यांनी आरवीची भाषा कुठल्याही नेत्यांबद्दल बोलू नये. कारण की काय असतं, त्यांच्या समाजातल्या कुठल्याही नेत्यांबद्दल आमच्या समाजातले लोक बोलले तर तुम्हाला थोडंसं वाईट वाटतं. त्याच प्रकारे आमच्या नेत्यांबद्दल जर तुम्ही आरवाची भाषा जर कुठल्याही प्रकारे जर करीत असाल तर कुठल्याही प्रकारे त्या समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या जातात. तुम्ही सरकारकडे एकच मागणी मागायला पाहिजे, बाबा आम्हाला आरक्षण द्या. कुठल्याही समाजात तेढ निर्माण होईल ह्या हिशोबाने ही भाषा तुम्ही करायला नाही पाहिजे. कारण मराठा समाज आणि ओबीसी समाज हा गुन्ह्या गोविंदाने महाराष्ट्रात आजपर्यंत नांदत होता. 4 दिवस हे निघून जातील, कोणतेही नेते येते वाद लावून जातील, पण हा समाज रोज एकमेकाच्या शेजारी सुखादुःखात रोज उभा राहणारा समाज आहे. गोरगरीब लोकांना एकमेकाची गरज असणं गरजेचं आहे, पण हा वाद कुठल्याही प्रकारे निर्माण करू नये. आमचं रेकॉर्डला असलेलं आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय सोडणार नाही. उगाच इकडे शक्ती वाया घालवण्यापेक्षा तुमचे आरक्षण मागण्यात तुमची शक्ती वाया घाला. राजकीय स्टंट करून उपयोगच नाही, अशा शब्दात मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमचं ध्येय क्लिअर आहे. आमच्या लक्षात आलंय कोणत्या आंदोलन कशासाठी. आमचा फोकस क्लिअर ठेवला आहे. आम्ही की ओबीसीतून आरक्षण आपल्या लढ्यावर आपण लक्ष द्यायचं. कोण काय बोलतंय त्यांच्याकडे लक्ष द्यायचं. काल गिरीश महाजन म्हणाले की सगळे सोयरे करणं शक्य नाही. आज प्रकाश आंबेडकर जे तुमचे सतत पाठीराखे होते ते म्हणतायत की मराठ्यांना वेगळं आरक्षण द्यायला पाहिजे, वेगळी टक्केवारी द्यायला पाहिजे, ओबीसीतनं वेगळ्या प्रवर्गातून वेगळ्या प्रवर्गातून पण कोणत्या ओबीसीतून वेगळा प्रवर्ग करून ते 50% वर म्हणजे वेगळा प्रवर्ग कसा म्हणले पण जे महत्वाचं आहे. ओबीसीतून 50% जातच वेगळा प्रवर्ग करून द्या म्हणले का कसं. ठीक आहे, त्यांनी काय म्हणावं होतं त्यांचा भाग आहे. आम्हाला आमची जे हक्काचं आहे ते बघा, मी तुम्हाला क्लिअरच सांगतो की मराठा समाजाचं आरक्षण हे ओबीसी आरक्षणात येईल, ते कोणाचं हिसकावून घेत नाही. सगळ्यात महत्त्वाचं 50% वर द्या खाली द्या म्हणण्याची आवश्यकताच नाही. कारण एकतर जाहीररित्या आहे की देश स्वतंत्र नव्हता त्याच्या आधीपासूनचं मराठींचं आरक्षण आणि ते कागदपत्री रेकॉर्डला. दुसरी गोष्ट, जी ओबीसीची यादी झाली आरक्षण देण्याची त्या 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच. ह्या कायदेशीर बाजू या तरीही आम्हाला आरक्षण नाही. आम्ही कोणतं आरक्षण वेगळं मागतोय? आमचं आहे ते रेकॉर्डला जे आहे ते आम्ही आरक्षण मागतोय, ते आम्ही घेणार. कोणी काही म्हणलं तरी आमचा रस्ता क्लिअर आहे. आम्ही ओबीसीतून घेणार आहे आणि जे रेकॉर्ड आहे त्यानुसार घेणार. तर अतिक्रमण हटाव पथकामार्फत बेगमपुरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांच्या बंदोबस्तामध्ये हिमायतबाग चौक सिडको भागात कॉम्रेड BD देशपांडे सभागृहाच्या लगत नाला वाहणाऱ्या जागेत बांधलेल्या 2 खोल्यांचे अतिक्रमण काढण्यात आलंय. हिमायतबाग चौक येथील चौकामध्ये काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींनी महानगरपालिकेच्या रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या अशा ठिकाणी चायनीज स्टॉलसह 4 लोखंडी टपऱ्यांचं अतिक्रमण केलं होतं. सदर अतिक्रमण हे मार्च-एप्रिल 2023 मध्ये काढण्यात आलं होतं, परंतु पुन्हा या ठिकाणी अतिक्रमण केलं होतं. याबाबत वेळोवेळी तोंडी लेखी सूचना दिल्यावरही परंतु त्या प्रशासनाला सहकार्य न करता पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांच्या बंदोबस्तामध्ये सदर अतिक्रमण काढण्यात आलं. सदर अतिक्रमण हे 15x12 आकाराचे चायनीज स्टॉल होतं. यावेळी पूर्णपणे कारवाई करून जागा मोकळी करण्यात आली आहे. दुसरी कारवाई N7 सिडको वॉर्ड क्रमांक 5 अंतर्गत करण्यात आली आहे. N7 सिडको भागामध्ये कॉम्रेड VD देशपांडे यांच्या नावाने असलेल्या सामाजिक सभागृहाच्या लगत नाला वाहणाऱ्या जागेत एका व्यक्तीने 15x15च्या 2 खोल्या तात्पुरत्या पत्र्याच्या मदतीने तयार करून त्या ठिकाणी आपल्या कुटुंबासह तो राहत होता. सदर अतिक्रमण काढण्याबाबत सुरुवातीपासून त्याला सूचना देण्यात येत होत्या. नेहमी दारू पिऊन तो पथकातील कर्मचारी यांना शिवीगाळ करायचा.
याबाबत आयुक्तांच्या सूचनेनुसार पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार सिडको N7चे पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी अतिक्रमण काढण्यासाठी बंदोबस्त दिला. त्यामुळे अतिक्रमण आज पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आलं. सदर कारवाई आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त संतोष बाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त अतिक्रमण सविता सोनवणे, पदनिर्देशित अधिकारी अशोक गिरी, कनिष्ठ अभियंता पूजा भोगे, अतिक्रमण निरीक्षक अश्विनी कोथळकर, अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशीद, पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्यासह ही पथकाने कारवाई पूर्ण केली आहे. भाईंदर मुंबई येथे 1 कोटीच्या लॉटरीचं तिकीट विक्री झाल्याची माहिती समोर येत असून भाग्यवान विजेते असलेले विक्रेते शिवनाथ जयस्वाल आणि प्रदीप शर्मा यांचा नुकताच सत्कार करण्यात आला आहे. सिक्कीम राज्य डिअर विक्सन संडे विकली लॉटरीचे पहिले पारितोषिक ₹1 कोटीचं तिकीट भाईंदर मुंबई येथे विक्री झाल्याची माहिती समोर येत आहे. दिनांक 9 जून 2024 रोजी ड्रॉ काढण्यात आला. सदर ड्रॉ क्रमांक 3 आणि वेळ सायंकाळी 6 वाजता झालेले या 3.5 हे तिकीट विकले गेले. विजय तिकिटाचा क्रमांक 86B65425 असा आहे. भाग्यवान तिकीट विक्रेते शिवनाथ जयस्वाल आणि प्रदीप शर्मा हे मानव लॉटरी भाईंदर मुंबई आणि स्टॉकिस्ट रतनलाल कुमार आणि त्यांचा मुलगा संजय कुमार मेवाड एजन्सी काळबादेवी मुंबई येथील आहेत. MC प्रॉपर्टी डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे आनंद मेवाणी आणि राजेश मदान यांनी त्यांचं अभिनंदन केलंय. पवित्र हज के दौरान वहां गए हुए लोगों की तबीयत के बारे में कुछ अफवाहें फैलाई जा रही है और इसी को लेकर एडियन उर्दू न्यूज के एडिटर अजहर सिद्दीकी ने मक्का मुकर्रम शहर से सीधे बातचीत की है और इस बारे में जायजा लिया है. मक्का से अफवाहों पर यकीन न करने की अपील उन्होंने की है. नाजरीन, देखा आपने कि किस तरीके से हुज्जाज इकराम ने सन 2024 का हज मुकम्मल कर लिया है और तमाम ये हुज्जाज ने बताया कि सऊदी हुकूमत और मरकज़ हुज्जाज कमेटी इंडिया के इंतज़ामात बेहतर थे. हाँ, कुछ लोगों को तकलीफ़ हुई, कुछ अमवात हुई, लेकिन ये अमवात फितरी तौर पर थी. इस तरीके से हमने एक जायज़ा लिया और तमाम हुज्जाज इकराम से हमने बातचीत की. यकीनन आपको कुछ तस्कीन हो गए होंगे कि हमारे हुज्जाज जो औरंगाबाद से गए हुए हैं और जो मराठवाड़ा से गए हुए हैं वो महफूज है. इंशाअल्लाह जो है तो सबकी सेहत अच्छी रहेंगी, ऐसी उम्मीद है और हुज्जाज अपने बाकी अय्याम मुकम्मल करके अपने वापस आएंगे. एडीएन के लिए ख़ास रिपोर्ट एडीएन उर्दू एडिटर सिद्दीकी मोहम्मद अजहर, मक्कातुल मुकर्रमा. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. शासनाच्या महापारेषण महावितरण MSEBच्या ज्या परीक्षा ठेवण्यात आल्या होत्या त्या घेण्यात याव्या अशा मागण्यांना घेऊन हजारो सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांचा मोर्चा महापारेषणवर धडकला. ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी पुकारलेल्या उपोषणास पाठिंबा म्हणून 4थ्या दिवशीही महामार्गावर रस्ता रोको आंदोलन. जरांगे पाटील मात्र त्यांच्या भूमिकेवरती ठाम. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.